अरे थांब, इतक्या घाईत कुठे चाललास? मी तुला खूप दिवसापासून पाहत आहे. तुझ्या मनात खूप प्रश्न आहेत, खूप दुःख आहे. पण आज मी स्वतः तुला काहीतरी सांगायला आलो आहे, कारण तू हार मानण्यासाठी जन्माला आला नाहीस. तुला वाटतंय ना की सगळं संपलं आहे, लोकांनी तुला समजलं नाही, काही नाती तुटली, काही स्वप्न अर्धवट राहिली. पण लक्षात ठेव, जे तुटतं तेच तुला मजबूत बनवतं. तू एकटा नाहीस. तुझ्या प्रत्येक अश्रूवर माझी नजर आहे. तू पडला असशील, थकला असशील, पण अजून संपलं नाही, कारण मी अजून तुझ्या सोबत चालत आहे. आजपासून एक गोष्ट लक्षात ठेव, लोक काय म्हणतात ते महत्वाचं नाही. तुझ्यातली ताकद तू ओळख, स्वतःवर विश्वास ठेव, कारण मी तुला खूप खास बनवून या जगात पाठवलं आहे. आता हा व्हिडिओ तू शेवटपर्यंत ऐक, कारण आज मी तुला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या कदाचित तुझं आयुष्य बदलून टाकतील. होय, मी साक्षात देव तुला बोलत आहे. जर माझ्यावर विश्वास असेल तर होय स्वामी आई असे तू टाईप कर आणि चॅनलला सबस्क्राईब कर. होय माझ्या लेकरा, स्वतःच्या हिमतीवर तू जगायला शिक. तू कोणावरही अवलंबून राहू नकोस बाळा, कारण कोणीही कायम साथ देत नाही. याचा अर्थ असा नाही की या जगात चांगली माणसं नाहीत, पण प्रत्येक वळणावर, प्रत्येक परिस्थितीत कोणीतरी नक्कीच आपल्यासोबत असणार आहे. अशी अपेक्षा ठेवणं म्हणजे स्वतःला कमकुवत बनवणं. म्हणून आधार माणसांवर नाही तर स्वतःच्या आतल्या ताकदीवर ठेवायला शिक. कारण बाळा, आयुष्यात लोक तोपर्यंतच सोबत आहेत जोपर्यंत सर्व काही नीट, व्यवस्थित, सुरळीत आहे. परिस्थिती चांगली असते, चेहऱ्यावर हास्य असतं आणि फायदा दिसत असतो, तोपर्यंत नाती खूप छान, सोपी असतात. माझ्या लेकरा, खरी परीक्षा मात्र अडचणीच्या काळात होते. दोन कठीण प्रसंग आले की बहुतेक लोक गप्पच दूर निघून जातात. प्रत्येक जण वाईट नसतो रे, पण स्वतःची जबाबदारी, भीती आणि सोयीमुळे लोक मागे हटतात. अशा वेळी माणूस सर्वात जास्त एकटेपणा अनुभवतो. होय बाळा, गरज पडल्यावर आम्ही आहोत, काळजी करू नकोस म्हणणारे लोक आता दिसेनासे झाले आहेत. माझ्या लेकरा, बोलणं खूप सोपं असतं, पण निभावणं फार कठीण. म्हणून शब्दांवर नाही तर कृतींवर विश्वास ठेवायला शिक. कोणत्याही एका माणसाला आपल्या आयुष्याची बैसाखी तू बनवू नकोस, कारण ती बैसाखी तुटली तर चालणंच कठीण होऊन जातं. होय बाळा, जर तुझं सुख, धैर्य आणि निर्णय एकाच व्यक्तीवर जर अवलंबून असेल आणि ती जर व्यक्ती तुझ्या आयुष्यातून काही कारणास्तव दूर निघून गेली, तर मग तू काय होईल तुझ्या आयुष्यात? तू कसा होशील? विचार कर. नुसती कल्पना सुद्धा करवत नाही ना? म्हणूनच स्वतःला इतकं मजबूत बनव की एकट्याने उभं राहता येईल. एकटं उभं राहणं म्हणजे एकटेपणा नाही, तर कोणाच्याही कोणत्याही आधाराशिवाय न तुटण्या इतकं ताकद असणं. म्हणून माझ्या लेकरा, स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिक. एक चुकेल, दुसरा चुकेल, तिसऱ्या चुकेल, चौथ्या वेळेस नक्कीच तू योग्य निर्णय घेशील. आणि माणूस हा अनुभवातूनच तर शिकत असतो. होय बाळा, आपलं दुःख स्वतः सांभाळायला शिक. जेव्हा तू स्वतः निर्णय घेशील तेव्हा आयुष्याची जबाबदारीही तू स्वीकारशील. आणि दुःख स्वतः हाताळायला जर शिकलास तर तू इतरांवर ओझं बनून नाही तर स्वतःच्या हिमतीवर जगायला शिकशील. दुसऱ्याकडून जर अपेक्षा कमी ठेवल्या तर अपेक्षा तुटणार नाहीत. अपेक्षा जितक्या जास्त तितकं तुटण्याचं दुःख. कमी अपेक्षा ठेवल्या तर मन मजबूत राहतं आणि अंतःकरण शांत होतं. होय माझ्या लेकरा, तुला असं वाटतं की तू एकटा आहेस, कमजोर आहेस, कमकुवत नाही आहेस, पण नाही बाळा. एकटेपणा ही कमजोरी नाही, पण इतरांवर पूर्णपणे अवलंबून राहणं ही मात्र 100% कमजोरी आहे. एकटेपणा तुला विचार करायला वाढवतं, स्वतःला ओळखायला शिकवतं आणि दुसऱ्यावरती अवलंबून राहण्याची ताकद तुझ्याकडून हिरवून घेतं. जे स्वतःच्या बळावर चालायला शिकवतं
त्याला कोणी सोडून गेलं काय आणि त्याच्या आयुष्यात कोणी आलं काय त्याला काही फारसा फरक पडत नाही. होय माझ्या लेकरा, तू दुःखी होऊ नकोस. माझ्या बाळा, तू विखरला जात नाहीस, कारण तुझा आधार आता बाहेर नाही तर आत आहे. आत्मनिर्भर बन. हीच आयुष्याची खरी लढाई आणि ताकद आहे. आत्मनिर्भर माणूस एकटा नसतो, तो फक्त मजबूर असतो. होय माझ्या लेकरा, हीच ती खरी शक्ती आहे, स्वतःवर विश्वास ठेवणं आणि सर्वात मोठी साधना सुद्धा. माझ्या लेकरा, आज जर कोणी तुझ्या सोबत नसेल तर उद्या तू स्वतःच तुझा आधार बनू शकतोस. मग कशाला पाहिजे ही बैसाखी आणि कशाला व्हायचं दुसऱ्या हाताची कटपुतली. आयुष्य आपल्याला एकटं पाडत नाही तर मजबूत बनवण्यासाठी थोडं दूर नेतं. आणि सोबत हवीत कशाला? आपण एकटे आलो, एकटेच जाणार. मग ह्या मधल्या काळात आपण आपल्या स्वतः सोबत का बरं नको राहायला? कशाला पाहिजेत ही बाहेरची नाती, जेणे की अपेक्षा भंग करणारी, मन तोडणारी, दुःख देणारी. त्यापेक्षा एकटं असलेलं बरोबर नाही का? जर बरोबर असेल तर यस असे टाईप करा आणि हा व्हिडिओ लाईक करून 2 जणांना शेअर करा. माझ्या लेकरा, मी पाहिले आहे तुझी प्रत्येक वेदना, पण बाळा, तुझी प्रत्येक वेदना तुला आतून घडवत आहे. तू स्वतःशी खूप एकनिष्ठ आहेस, निष्ठावान आहेस, म्हणून तू कधीच पूर्णपणे हरणार नाहीस. कारण तुझं मन तुझं घर आहे. स्वतःच्या पायावर तू उभं राहणारा माणूस कधीही कोणाच्या दयेवर जगत नाहीस आणि म्हणूनच तू खऱ्या अर्थाने श्रीमंत आहेस. होय माझ्या लेकरा, तुला असं वाटत असेल की सर्व जगाने तुझी साथ सोडली आणि तू एकटा पडला आहेस, पण नाही बाळा, तू एकटा नाहीस. तुझा देव, तुझी स्वामी आई सदैव तुझ्या पाठीशी आहे. माझ्या लेकरा, आजच्या काळात प्रत्येकाला एक गोष्ट हवी, ती म्हणजे योग्य तो मान, सन्मान, आदर. समोरच्याने आपल्याशी व्यवस्थित बोलावे, नम्रतेने वागावे अशी माफक अपेक्षा अगदी प्रत्येकाचीच असते. म्हणूनच आणि ते वावग सुद्धा नाही. ओळख, पैसा, नाव यापेक्षा माणसाला जास्त गरज असते ती इज्जतीची. पण अनेक वेळा आपण आपल्या वागणुकीमुळे आपली किंमत कमी करून घेतो. आपण अति बडबड करतो, सगळ्यांसाठी कायम उपलब्ध राहतो. मग लोक आपल्याला गृहीत धरतात आणि आपल्याला वाटतं आपण चांगले आहोत म्हणून लोक आपली कदर करतील, पण जग तसं चालत नाही. इथे जो स्वतःला जपतो त्यालाच लोक जपतात, ही गोष्ट तू कायम लक्षात ठेव बाळा. म्हणून स्वतःचा आत्मसन्मान तू जपायला शिक. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे बाळा, हे तू लक्षात ठेव. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. विश्वास असेल तर स्वामी सेवा आणि मी असे तू टाईप कर. हा संदेश आपल्या प्रियजनांना तू शेअर कर आणि महाराजांचे प्रिय भक्त बन. महाराजांचा आशीर्वाद सदैव तुला आता प्राप्त होणार आहे, कारण तू हा संदेश इथपर्यंत पूर्ण ऐकला आहेस. निसंकोचपणे हा संदेश तू आपल्या प्रियजनांना शेअर कर. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.